पहाटेच्या काळोखात प्रकाशाचं पूजन व्हावं, प्रकाशाचं एक मधुर पूजन व्हावं असा एक संस्कारक्षम पक्ष असतो आणि तो म्हणजे श्रद्धा. आदरणीय सर, या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण तुमच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी आलेला आहे. एक अफाट श्रद्धा, एक अफाट माया, एक आईची माया जी लेकराच्या पोटी असते ते प्रत्येकाच्या नजरेमध्ये या ठिकाणी आहे. आणि आज माझ्या या माऊलीचा वाढदिवस, म्हणून तर वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण आज ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर परमेश्वर दारात उभा आहे, पण माझ्या आईवडिलांची सेवा करत असताना मी उठू शकत नाही, म्हणून पुंडलिकाने त्यांना उभं राहण्यासाठी पीठ फेकली. त्या पुंडलिकाचं मन म्हणजे आमचं तुमच्याबद्दलचं असलेलं मन आहे. आदरणीय सर, रामाला मी उष्टी पोळं कशी द्यावी हा प्रश्न शबरीला कधी पडला नाही, पण माझ्या रामाला आंबट बोर खाऊ लागू नये म्हणून प्रत्येक बोर तिने चाकून पाहिलं. तिचं जे मन रामाबद्दलचं होतं तेच आमचं मन तुमच्याबद्दल आहे. या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु. मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे. हा महाराष्ट्र आपण सातत्याने असं म्हणतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत तुकडोजी महाराजांचा, संत जगद्गुरु तुकोबारायांचा, संत गाडगेबाबांचा, की ज्या लोकांनी कुठल्याही चमत्कारांना आणि कर्मकांडांना थारा दिला नाही. तुमच्या श्रद्धा असणं हा एक वेगळा भाग आहे. तुम्ही एखाद्याला आदर्श मानणं हा एक वेगळा भाग आहे. आणि तुम्ही कुठलाही सारासार विवेकी विचार न करता अगदी आंधळेपणाने गोष्टीला वाहून घेणं हा एक वेगळा भाग आहे. या सगळ्यातूनच जो कियास निर्माण होतो, जो एक गोंधळ निर्माण होतो, त्या गोंधळाच्या स्थितीवर काय उपाय असावे, सातत्याने आपल्याकडे अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून, कारण अंधश्रद्धेला बळी पडून कुणी नरबळी दिली, कुणी घरातल्या सुनेचा किंवा घरातल्या लेकरांचा बालकांचा बळी दिला, अशा अनेक घटना घडल्या. कुठला तरी पूल वाढत नाही म्हणून पुलाखाली माणसं घातली, अशा अनेक घटना घडल्या. अर्थात हे सगळे अंधश्रद्धेचे बळी होते. पण अशा अंधश्रद्धा फोफावतात कधी? अशा अंधश्रद्धा वाढण्याचं कारण काय? कारण माणसं एकाचं बघून दुसरा अनुकरण करत जातो. त्यातली त्यात ज्याचं अनुकरण केलं जाते ती व्यक्ती जर कुठल्या तरी प्रातिनिधिक पदावर असेल तर मग तर ते अनुकरण अगदी आगीच्या वणव्यासारखं फोफावत जातं. आज सकाळपासून जे व्हिडिओज आपल्या समोर आले, आज सकाळपासून ज्या अनेक माहिती आपल्या समोर आली, काही लोकांच्या मोबाईलमध्ये कदाचित ते आक्षेपार्ह व्हिडिओही आलेले असतील. हे सगळं बघितल्यावर आपलं डोकं बधीर व्हायला लागतं आणि आपण विचार करतो की अरे आपण आदर्श कुणाला मानतोय? कारण राज्याच्या प्रमुख पदावर वावरणाऱ्या व्यक्ती जर त्यांचे वर्तन व्यवहार इतके अंधश्रद्धेने बरबटलेले असतील तर काय बोलावं? खरं तर ज्योतिष सांगणे चांगलं की वाईट याच्यावर मला आता जायचंच नाहीये. कारण एखाद्याचं भविष्य सांगणे म्हणजे तसं बघितलं तर स्वप्न विकण्याची कला आहे. एखाद्याला स्वप्न दाखवणं, तू हे होऊ शकतो, तू ते होऊ शकतो, तू हे करू शकतो. सहज तुमच्या दाराशी एखादा माणूस येतो, तुम्हाला भविष्य सांगायला बोलतो, बाई तू फार चांगली पण जग नाही चांगलं. जेव्हा तुझ्याकडे असतं तेव्हा जगाकडे असतं, जेव्हा तुझ्याकडे नसतं तेव्हा जगाकडे नसतं. तू सगळ्यांच्या मदतीला उरते पण तुझ्या मदतीला कोणीही येत नाही. तू सगळ्यांशी चांगलं वागते पण जग तुझ्याशी चांगलं वागत नाही. बाई तू सगळ्यांना मदत करते पण जग तुझा हात मात्र अळणीच आहे. आणि हे कुठल्याही संसारात खचलेल्या बाईला पटत जातं. संसारात खचलेली जी बाई आहे तिला ही गोष्ट कुठेतरी अपील होते की हो मी खूप सगळ्यांशी चांगलं वागते पण जग माझ्याशी चांगलं वागत नाहीये. मी सगळ्यांची मदत करते पण जग माझी मदत करत नाहीये. मला कोणीतरी माझ्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. हे तिला मानसिक दृष्ट्या असं काही वठवलं जातं की मग अंधश्रद्धेला सुरुवात होते. अर्थात
ज्योतिष सांगणे हे फक्त भविष्य सांगण्याशी संबंधित, पण तंत्र मंत्र अघोरी विद्या हा अजून वेगळा प्रकार. हे जे तंत्र मंत्र अघोरी विद्या करणारी जी माणसं आहेत, खरंच ते असं असतं का? बरं, याला बळी पडणाऱ्या स्त्रिया जर ग्रामीण भागातल्या असतील, खेड्यापाड्यातल्या असतील, तर आपण समजू शकतो की एखादी ग्रामीण भागातली स्त्री या गोष्टीला बळी पडलेली आहे वा, आणि त्या बिचारीला कळत नाहीये. परंतु शिकल्या सवरलेल्या महिला जर बळी पडत असतील तर दादा हो, एखाद्या पुरुषाचा सगळ्यात सन्मानाची जागा काय, तर त्याने डोक्यावर बांधलेला फेटा, की तो फेटा त्याने कोणाच्याही पायात ठेवणे म्हणजे त्याचा अपमान होणे आहे. आणि एखाद्या स्त्रीसाठी सन्मानाची बाब काय, तर तिचा असणारा पदर अत्यंत सन्मानाची बाब. राज्याच्या महिला आयोगाच्या प्रमुख असणाऱ्या व्यक्ती जर अशा एखाद्या माणसाचे पाय धुत असतील आणि त्याचे पाय धुवून ते आपल्या पदराने पुसत असतील, तर हे गंभीर आहे, हे फार गंभीर